नमस्कार मंडळी, मनसई फूडमध्ये तुमचं स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झाला आहे. शनिवार आणि सोमवार सगळ्यांचे उपवास असतात. या दिवशी सगळे कांदा लसूण शिवाय जेवण करतात. तर त्यासाठी माझ्याकडे एक सिक्रेट रेसिपी आहे. तुम्हाला बिलीव्ह नाही होणार की कांदा लसूण शिवाय इतकं सुंदर कसं होऊ शकतं. तर त्यासाठी आपण करणार आहोत एक उसळीचं वाटण. त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण वापरणार नाही, पण की अशा खास गोष्टी वापरणार आहोत त्याच्यामुळे तुमच्या भाजीला उसळीला इतकी मस्त चव येईल ना की तुम्हाला बिलीव्ह नाही होणार. तर चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, अगदी कमी साहित्यात आपलं हे वाटण तयार होतं. त्यासाठी मी घेतली एक कढई, ती गरम करत ठेवली आहे. त्यात थोडंसं तेल घालूया, अगदी 2 चमचे. 1 वाटी ओलं खोबरं हलकं भाजून. तुम्ही हे वाटण फ्रीजमध्ये 8 दिवसही ठेवू शकता स्टोअर करून, आणि लागेल तसं वापरू शकता. खोबरं चांगलं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. खोबरं लालसर भाजून झालं आहे. आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत 3 सिक्रेट रेसिपी. त्या म्हणजे आहेत शहाजिरं, जायफळ आणि खसखस. मी अर्ध्या चमच्याचं प्रमाण घेतलं आहे. ते आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. ते खोबऱ्यासोबत भाजून घेऊया. हे असं वाटण केलं ना, उसळीला इतकी छान मस्त तरी येते ना की तुम्हाला वाटणार पण नाही की कांदा आणि लसूण शिवाय केलं आहे म्हणून. त्यानंतर मी याच्यात ॲड करते 1 चमचा भरून सुकं खोबरं. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल. चांगलं खमंग भाजायचं आहे. जायफळ जास्त घालू नका, नाही तर कडवट होईल. त्याचं प्रमाण कमीच ठेवा. आणि हे आपलं मस्त खमंग वाटण तयार आहे. यात मी थोडीशी कोथिंबीर घालते वाटणासाठी. हे अशा प्रकारे करायचं आहे वाटण. आहे की नाही मस्त रेसिपी? मैत्रिणींनो, आपलं वाटण तयार आहे. तुम्ही हे उसळीमध्ये वगैरे घालून करू शकता. मस्तच टेस्ट येते ह्याला. एकदा नक्की ट्राय करून बघा.